पुन्हा आली आहे मी त्याच कपड्यांमध्ये, कारण ज्या दिवशी मी तो घराचा ब्लॉग शूट केला त्याच दिवशी आम्ही बाहेर पण चाललो होतो. सो आम्ही असं फॅमिली ॲक्च्युली कधी आमची ट्रिप होत नाही, असं कधी प्लॅनिंग होत नाही. म्हणजे माझ्या घरातल्यांना फार अशी आवड नाही आहे फिरण्याची, त्यामुळे मी जे पण काही बाहेर जाते ते तुम्ही मला युजली माझ्या फ्रेंड्ससोबत किंवा ऑफिसमधल्या कलिगसोबतच बघत असाल. पण आज तो योग आलेला आहे आणि गावी असल्यामुळे आणि देवदर्शनाचं निमित्त घेऊन का होईना पण आम्ही फिरायला जातोय. आम्ही चाललो आंगणेवाडीत, जे येतं मालवण साईडला. आली 2 मिनटं आणि ही अशी तयारी चालली आहे घरात सगळ्यांची. त्याची झोपायची कामं चालली आहेत. तू बसेल पण गाडीत. काही डॉन वाटतोय, तो चष्मा लावून हे आमचे सारथी ट्रिप व्लॉग बनवते. येवा येवा कोकण आपलाच असा, येवा येवा कोकण आपलाच असा. कधी पाहिला का स्वर्ग, आलं मनात निघा सुसाट पाहू निघा हो, राहे जादू याची दीर्घ. उडून जा पोहू निघा हो, आलं मनात निघा सुसाट पाहू निघा हो. त्यासाठी आम्ही हॉटेल सोलकडीला थांबलो आहे. सोलकडी गार्डन रेस्टॉरंट. रिव्ह्यू करून आय विल टेल यू हाव इट इज. हॉटेल जितकं सुंदर आहे तितकंच छान. जर मिसळपाव चवीला असतं तर मजा आली असती, पण सॅडली पाव खूप छान होते पण मिसळ खूप जास्त पाणी होतं त्यात. काय सुंदर वाटतं ना बघायला, नारळाची झाडं, निळनिळ आकाश, छान छान घरं. कोकणात जितकं फिरू तितकं कमीच आहे. ही लागली आपल्याला मालवणची बाजारपेठ. पहिल्यांदाच आले मी मालवणात आणि मला खरंच खूप भारी वाटतंय. म्हणजे माहिती नाही, खूप वेगळेच वाईब्स आहेत. आणि आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत भराडी देवीला. हा माझा भाई, तो दाखवतो आपल्याला की त्यांच्या रिहर्सल्स वगैरे कुठे असतात. सो भराडी देवीला जाण्याचं रिझन म्हणजेच आंगणेवाडीला जाण्याचं रिझन म्हणजे माझा भाऊ अक्षय. ही इज अ म्युझिक डिरेक्टर आणि तो म्युझिक डायरेक्ट करतो वेगवेगळ्या नाटकांचे वगैरे. आणि इथे अंगणेवाडीत जेव्हा जत्रा असते अंगणेवाडीची तेव्हा इथे बरेच नाटकांचे शोज असतात. त्यावेळेला तो इथे असतो, म्हणजे त्याचं काम इथे असतं. रिहर्सल्स असतात त्यांच्या नाटकांच्या, मग तो म्युझिक देतो. त्यामुळे त्याला प्रत्येक रिहर्सलला तिथे प्रेझेंट असायला लागतं. म्युझिक आणि लाईटिंगचं काम करतो, प्रकाश योजना. सो त्यामुळे त्याची इथे बरीच ओळख आहे आणि बरीच वर्ष तो इथे काम करतो आहे अंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळेला येऊन. त्यामुळे यावेळी आम्ही ठरवलं होतं की काही करून यायचं इथे दर्शनाला. म्हणजे त्याचाच खूप अट्टाहास होता की तुम्ही चला एक दिवस बघायला, देऊळ एवढं छान आहे वगैरे. आणि बरीच माणसं लोक पण इथे त्याला ओळखतात. पोचलो आहे आम्ही इथे आणि आता दर्शनासाठी फुलं वगैरे घेतली आहेत आणि इकडे सगळेच बाईला ओळखतात त्यामुळे सगळीकडून आवाज येत आहेत. आणि आता आम्ही दर्शनासाठी चाललो. आतमध्ये रेकॉर्डिंग इज नॉट अलाउड, तर मी बाहेरूनच दाखवते तुम्हाला. मंदिर खूप सुंदर आहे, संगमरवरी दगडाने बनवलेलं आहे पूर्ण आणि आजूबाजूला खूप स्वच्छता आहे आणि मंदिर दिसायला फारच सुंदर आहे. मंदिराच्या आतमध्ये शूटिंग करण्यास किंवा फोटो काढण्यास अलाउड नाही आहे, पण हे त्यांनी एक मंदिराचं मॉडेल उभं केलं आहे बाहेरच. हे मंदिर आहे पण आतमध्ये शूटिंग नाही करू शकत. आणि मंदिरामध्ये देवीची जी
पुराण पाषाणमूर्ती दगड आहे ते आहे. आणि जत्रेच्या वेळेस त्याला मुखवटा लावून म्हणजे अशी प्रॉपर देवी विकली जाते. अदरवाईज ते पाषाणमूर्ती आणि देवीचा फोटो आतमध्ये आहे. आणि आमच्या भाईची इथे ओळख असल्यामुळे ॲक्च्युली आम्हाला लाईन पण लावायची गरज नाही पडली. मस्तपैकी आमचं आरामात पुढे जाऊन छानपणे दर्शन झालं. हा स्टेज आहे, इथे त्यांचे सगळे नाटकांचे शोज होतात. अँड दिस इज माय फ्रेंड, न्यू फ्रेंड. भराडी देवीच्या दर्शनानंतर आम्ही निघालो तारकर्ली बीचसाठी. या ट्रिपचं सगळ्यात महत्त्वाचं मेन आकर्षण. आणि कधीपासून तिथे जायची इच्छा होती, तारकर्लीला जायचं. मी दरवेळी ह्या विद्याची तेव्हा मम्मीला म्हणायची, मम्मी मला तारकर्ली बीचला जायचं, ह्या बीचला जायचं, त्या बीचला. पण ती मला कुठे जाऊ न देण्यामागचं कारण असं की गावचं म्हणजे ट्रान्सपोर्ट आपल्याला मेन म्हणजे माहिती नाही, कुठून कसा बसने ट्रॅव्हल करायचा आणि गाड्या अवेलेबल नसायच्या. पण आता हा योग जुळून आला आहे थँकफुली. आणि फायनली आम्ही तारकर्लीला चाललो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खूप छान छान घरं आणि माडाची झाडं आहेत. ही पुन्हा आपल्याला एक छोटीशी बाजारपेठ लागली आणि बाजारपेठ आणि घरं अशी एकत्र आहेत. म्हणजे दुकानं पण दिसत आहेत बरीच आणि घरं पण आहेत. आणि खूप अशी म्हणजे जुन्या स्टाईलची घरं आहेत, अगदी रस्त्याला लागून आहेत. आणि तारकर्लीला जाताना रस्त्यात आम्हाला हे मेढ्यातलं सुंदर असं जय गणेश मंदिर लागलं. तर आम्ही इथे थांबलो होतो पाया पडण्यासाठी. आणि इतकं छान मंदिर आहे. तुम्ही जर मुंबईकर असाल आणि तुम्ही जर शिवाजी पार्कात येत असाल आणि तुम्ही उद्यान गणेश हे गणपती बाप्पाचं जे मंदिर आहे पार्कातलं, तिथे जर तुम्ही कधी आला असाल तर ही मूर्ती आणि त्या मूर्तीमध्ये खूप साम्य. म्हणजे मला तर आतमध्ये गेल्यानंतर अगदी तसंच वाटत होतं की मी उद्यान गणेशमध्ये आले. मंदिराच्या गाभाऱ्यात वरती कळसाचा जिथून भाग सुरू होतो तिथे ह्या गणपती बाप्पांच्या खूप छान छान मूर्त्या आहेत. बाप्पाच्या दर्शनानंतर आम्ही थेट तारकर्ली बीचसाठी निघालो. आणि आम्हाला रस्ता एक्झॅक्टली म्हणजे इथून आता कसं पुढे जायचं आहे माहिती नव्हतं. आणि मॅप लावला होता आम्ही, पण मॅप तरी पण आम्हाला कन्फ्यूज करत होता. तर मग आम्ही हळूहळू इकडे तिकडे लोकांना विचारत रस्ता शोधत चाललेलो. मालवण सेक्टर आहे मम्मी पिंपळ बोलतो सगळीकडे जातं. नाही माहिती. बीचच्या फारच जवळ पोचलो आपण आता. हे सगळे इथे रिसॉर्ट, वेगवेगळे रेस्टॉरंट्स आहेत. उलटी करतील कसं वाटतंय तुला?
नेहमी मला ओरडत असते समुद्रावर काय तुझं, आता बघशील समुद्रावर काय ते ना. स्वप्न सुंदरी कोकण, एक नंबरी कोकण, लय भारी कोकण, सागरी कोकण, लय भारी कोकण, सागरी कोकण. संस्कृतीशी जुळली नाळ, इतिहासाशी नाते, दुर्ग किल्ले अभिमान, स्वराज्य निर्मात, शालू हिरवा डोईवर, निळा काठ पदर, सुस्वरूप सुंदर, जणू खेळते नजर, नवी नवरी कोकण, स्वप्न सुंदरी कोकण, लय भारी कोकण, सागरी कोकण, लय भारी कोकण, सागरी कोकण. मामाला दाखवते तुझा व्हिडिओ, मामाला दाखवेन जाऊन. सिंधुदुर्ग फोर्ट. I can't explain this moment right now. I'm feeling so blessed. Woohoo! Love this. बीचवरती मस्त हुंडारून झाल्यावर आम्हाला फार भूक लागली होती, त्यामुळे मग आमचा नेक्स्ट स्टॉप होता एक मस्त नॉनव्हेज रेस्टॉरंट. अन्नपूर्णा निवास या रेस्टॉरंटला मी जेवण्यासाठी थांबलो आणि आतमध्ये मस्त मस्त छान छान मेन्यू होते आणि आम्ही डिसाईड केलं की थाळीच घ्यायची. मम्मी आणि पप्पांनी फिश थाळी ऑर्डर केलेली, सुरमई थाळी, कारण ते फिश फूडचे फॅन्स आहेत दोघं पण, आणि मी कोंबडी वडी थाळी ऑर्डर केलेली कारण ती माझी फेवरेट आहे. सो मस्त आमच्या अशा मोठ्या मोठ्या थाळ्या रेडी होत्या खाण्यासाठी आणि मग मी मस्त त्याच्यावर तुटून पडले. एक नंबर होतं फूड, म्हणजे मस्त चव होती. चिकनला वडे पण इतके मस्त क्रिस्पी आणि सॉफ्ट, छानच होतं. तारकर्ली फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो माझ्या मामाच्या घरी आणि आता थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचू. माझ्या मामाचं घर पण खूप सुंदर आहे आणि खळ्यात असा मस्त पाळणा आहे. मामाच्या घराची हाऊस टूर आपण नंतर कधीतरी करू, कारण हा व्लॉग इथेच संपतोय. अँड विथ दॅट टुडेज व्लॉग कम्स टू एन एंड. व्हॉट एल्स? सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट if you like the video.